बेटा तुझ्या घरात तुझ्या आईवरती कसले हे आरोप करतायत बघ. अरे सासू असली म्हणून काय झालं रे. माझ्या दोन्ही सुना आई ठेव जरा ते. माझ्या दोन्ही सुना मला सारख्या तुझ्या बायकोसाठी मी हे दूध आणलं होतं प्रेमाने. आई तू रडू नको. नाही मी माफी मागतो तुझी. नाही अरे तू कशाला माफी मागतोस दर्ग. तू कशाला माफी मागतोस. अरे मीच पदर पसरते मीच काय करताय तुम्ही हे? माफ कर बाबा माफ कर. चुकलं असेल काय तर. आता ह्या घरात मी अन्नाचा एक दाना सुद्धा खाणार ए, नाही. नाही आई असं करू नको. ए, तू जेवलं पाहिजे आई. नाही माझी शपथ आहे तुला. पोरा असं म्हणू नकोस पोरा. तुला जर वाटत असेल की या घरात मी जेवावं तर तुझ्या बायकोला सांग मी प्रेमानं आणलेलं दूध आधी पी. ए हे दूध पी. ठीक आहे, पिते मी हे दूध. पोरा हे लग्नाला लावलेलं सिंदूर कधी काढणार. नको मला हे दूध. का तुमच्या आईनं ह्या दुधामध्ये जादू टोना टाकलाय. तू काही बोल नको. वाटेल ते बोलायला लागलीस तू. माझ्या आईवर संशय घेतेस का तू. हो तुला संशय आहे ना. दे मीच पितो हे. माझी आई असं करूच शकत नाही. हो हा हो नका पिऊ ते दूध. अहो त्यांनी जादू टोना टाकलाय त्याच्यामध्ये. घे प्यायलो. काय झालं मला. माझ्या आईवर तू अविश्वास दाखवतेस. झालं काय का मला. झालं काय काय होईल. माझ्या आईवर तू गुडगुड गुडगुड एवढं प्रेम दिलं मला ते गुडगुड गुडगुड. आई अगं गुडगुड काय. आलो आई. पोरा आलो. पोरा ऐक. नाही आता ऐकत नाही नंतर तुम्ही जादू टोना टाकला होता ना या दुधात. तुम्ही जादू टोना टाकलात ना या दुधामध्ये. नाही या दुधात जादू टोना टाकला नाही. जमाल गोटा टाकला. झालं आता काय खरं नाही. पोरा पोरा तुझी ही अवस्था मला बघू. डॉक्टरला फोन करा. मी घेऊन येते डॉक्टरांना. डॉक्टर पोरा काय ही चांगली संधी आहे. सही घ्या पटकन. हा मला जाऊ दे. मला जाऊ दे. याच्यावर सही कर. अरे मामा के तू. अरे काय केलं. अरे आता काय ये आती हे बरोबर नाही केलंय. पोलिसांना घेऊन आले मी. बघा इकडे काय चाललंय ते. अच्छा हे आहेत का आरोपी. मामा सुनेचा छळ करता काय. नाही सासूबाई तुम्हाला पण सोडणार नाही. मला माफ करा. चला. तू माझ्या पोरी सारखी आहेस ग. पोरी सारखी आहेस. पोरी सारखी आहे ना पण पोरगी नाहीये. हाच प्रॉब्लेम आहे तुम्हा लोकांचा. आजकालच्या सासू सुनेचं उदाहरण घ्या. कसा सुने बरोबर हात मिळवून संसार करतात. आणि तुम्ही नुसतं जमीन जुमला आणि पैसा. असं असेल ना तर मी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर करते. घ्या पण आम्हाला मोकळं करा. नाही मला प्रॉपर्टी नको. माझी खरी संपत्ती तुम्हीच आहात. मी चुकले मला माफ करा. बेटा तू मला कधीतरी माफ करशील का रे. नाही त्यांनी तिकडे घर बसवलं का बघा पहिलं. आले फारच गळपट झालं. ये हळूहळू. पोरा इकडे ये. पोरा इकडे या आईच्या जवळ ये. पोरा आईच्या जवळ ये रे. चला शेवटी का होईना तुझे डोळे उघडले ते बरं झालं. पण आता ही प्रॉपर्टी. ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर बाबा. काय सांगतेस. वा
थँक्यू. ते पेपर कुठे आहे? प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहे? मी वापरले. प्रॉपर्टीचे पेपर. उठ उठ. प्रॉपर्टीचे पेपर वाचले. नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम कुकुरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या भारत दौरा. तर प्रेक्षकांमध्ये काही लोक असतात ज्यांना काही प्रश्न पडलेले असतात. बघूयात त्यांना काही प्रश्न आहेत का. काका हे तुम्हाला काय प्रश्न आहे का? नमस्कार. नमस्कार. काय प्रश्न आहे आपला? नाही, प्रश्न नाही, मला ते विचारायचं होतं की अजून किती वेळ चालेल कार्यक्रम? काय म्हणजे तुमचा कार्यक्रम अजून किती वेळ चालेल म्हटलं? नाही, चालेल अजून थोडा वेळ, तुम्ही बसा. बाकी नाही, काही कोणा नाही, म्हणजे तरी अजून किती वेळ किती साधारण? म्हणजे मी सांगतो तुम्हाला. तर तरी म्हणजे एक्झॅक्ट टाइम आपल्याला समजला असता तर म्हणजे बरं झालं असतं. म्हणजे असं नाही, काय काम काय तुम्हाला एवढं एक्झॅक्ट टाइम पाहिजे? काय काम आहे तुम्हाला एवढं? नाही, माझं काम तर हे आहे, मोबाईल शॉप आहे माझी. मग जा ना मोबाईल शॉपिंग मध्ये काम करा. नाही, तिकडेच मला माल भरायला जायचं आहे म्हणून म्हटलं. मग माल भरा ना, जा ना. इथं काय संबंध आहे माल भरण्याचा? नाही तेच इथून मोबाईल न्यायचा आहे म्हणून म्हटलं मला. मोबाईल इथून नेऊन तिकडे माल भरणार? हा हा. कुणाचा? शर्वरी लोकर यांचं. त्यांच्याबरोबर सर दुकान चालू आहे सर. 35 मोबाईल हरवले त्यांनी आता. त्या जिथं जिथं जातात तिकडे मी जातो नियमानं, नित्य नियमानं सर. हो. हा, त्यांच्याबरोबर सर. अरे मॅडम, तुम्ही अन्नदाता आहात आमचे. लक्षात ठेवा. ते म्हणजे आजही प्रेस कॉन्फरन्स मध्ये तिथे ठेवून आली होती. तो आत्ता 6 तासांनी आत्ता मिळालाय. अरे आता देवा. कोणाला तरी मग कोणीतरी आणून दिलाय आत्ता. अरे देवा, नेमका प्रेस कॉन्फरन्सला मी नव्हतो सर. माझं चुकलंच आज, जरा गडबड तिकडे असल्यामुळे. तुमच्याकडे ते संदीप सावंत सर येणार होते, ते आले काय? हा, दिग्दर्शक संदीप सावंत सर काय इकडे बसले, आलेले आहेत. असं मला जरा 1-2 मिनिटं त्यांच्यावर बोलायचं होतं. मी तिकडे येऊ शकतो काय? या ना, काय प्रॉब्लेम? थँक्यू सर. या. भाऊजा बसकर, आपला भाऊजा. सर नमस्कार. नमस्कार. तुम्हाला भेटून एकदम मस्त वाटलं. ते नदी वाहते ते तुमचंच आहे का? हो, माझंच आहे. सर मी स्वतः प्रोड्युसर आहे. मी अंकुशा शर्माच्या आयुष्यावर एक पिक्चर केला. अंकुशा शर्मा? अंकुशा शर्मा वहिनी आहे आपली. अनुष्का असेल ना ते? नाही सर, अंकुशा. बरं, अंकुशा शर्मा. हा, तर त्याच्यावर तिच्या जीवनावरती आधारित आपण पिक्चर केला होता. कुठला? सैराटच्या माग वैराट कोहली. सैराटच्या माग वैराट कोहली. सर, तर मला एक शॉर्ट फिल्म करायची होती. शॉर्ट फिल्म नाही, पूर्ण फिल्म करतात ते. पूर्ण करून घ्या फिल्म त्यांच्याकडून. पण मला यांच्या बरोबर शॉर्ट फिल्मच करायची आहे. पूर्ण फिल्म करा. अरे नाही रे, नाही परवडणार रे. का? 10 वर्षांनी दुसरी फिल्म कोण करेल? आवरा घ्या ते. एक शॉर्ट फिल्म दिली तर 4-5 वर्षात येईन आपली.